दुधाच्या नावाखाली नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू होता का? सोलापूरच्या इतिहासातील सर्वात मोठी कारवाई करत अन्न औषध प्रशासनाने तब्बल 37,532 लिटर संशयित भेसळयुक्त दूध जागेवरच नष्ट केलं आहे। ही कारवाई केवळ भेसळ माफियांना थेट इशारा मानली जात आहे। काय आहे ही बातमी सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच NGTV मराठी न्यूज चॅनल पाहत असाल तर नक्की सबस्क्राइब करा। नमस्कार, मी बंदगी, आपण पाहताय महाराष्ट्राचा बुलंद आवाज NGTV मराठी न्यूज। सोलापूर जिल्ह्यातून आजची सर्वात मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे। सांगोला तालुक्यातील जावळा येथे अन्न व औषध प्रशासनाने अशी धडक कारवाई केली आहे ज्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातील भेसळ करणाऱ्यांचे दावे दणाणले आहेत। सोलापूरच्या इतिहासातील सर्वात मोठी अन्न सुरक्षा कारवाई म्हणून या ऑपरेशनकडे पाहिले जात आहे। या कारवाईत तब्बल 37,532 लिटर संशयित भेसळयुक्त दुधाचा साठा, ज्याची किंमत सुमारे 15,01,000 रुपये इतकी आहे, तो जप्त करण्यात आला। त्यानंतर हा संपूर्ण साठा अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये जागेवरच नष्ट करण्यात आला। दूध हा प्रत्येक घरातील अत्यावश्यक पदार्थ आहे। लहान मुलापासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वजण दुधावर अवलंबून असतात। अशा परिस्थितीमध्ये जर दुधामध्ये भेसळ होत असेल तर ती केवळ कायद्याचा भंग नसून नागरिकांच्या जीवाशी होणारा खेळ आहे। मिळालेल्या माहितीनुसार अन्न व औषध प्रशासनाला संशयास्पद हालचालींची माहिती मिळाल्यानंतर सांगोला तालुक्यातील जवळा येथे सापळा रचण्यात आला। अधिकाऱ्यांनी छापा टाकत मोठ्या प्रमाणावर संशयित दूध ताब्यात घेतलं। प्राथमिक तपासानंतर हा साठा जप्त करण्यात आला आणि पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। विशेष म्हणजे अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राज्यभरामध्ये भेसळ विरोधात आक्रमक मोहीम सुरू झाल्या आहेत। अनेक ठिकाणी मोठ्या कारवाया झाल्या असल्या तरी सोलापूर जिल्ह्यातील ही कारवाई सर्वात मोठी मानली जात आहे। त्यामुळे भेसळ करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांना हा स्पष्ट आणि कठोर इशारा असल्याचे बोलले जात आहे। आता सर्वसामान्य नागरिकांमध्ये एकच अपेक्षा व्यक्त होत आहे, अशा कारवाया केवळ एकदाच न होता सातत्याने व्हायला पाहिजेत, जेणेकरून बाजारात विकल्या जाणाऱ्या अन्न पदार्थाची गुणवत्ता कायम राहिली पाहिजे आणि नागरिकांना सुरक्षित अन्न मिळेल। दरम्यान या प्रकरणातील नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले असून तपास अहवालानुसार संबंधित दोषींवर कठोरातील कठोर कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। ही कारवाई केवळ भेसळ करणाऱ्यांसाठी मोठा धक्का आहे आणि प्रामाणिक व्यवसायांसाठी दिलासादायक पाऊल ठरत आहे। अशाच वेगवान, विश्वासार्ह आणि रोखठोक बातम्यांसाठी आपल्या हक्काच्या महाराष्ट्राचा बुलंद आवाज NGTV मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपल्या भागातील देश विदेशातील सर्व ताज्या घडामोडी सगळ्यात आधी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील। ब्युरो चीफ निजामशाह शेख सोबत बंदगी, NGTV मराठी न्यूज सोलापूर।